नमस्कार मंडळी, आज आम्ही नरडव्याला आलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला इकडे आम्ही वरती माळावर आलो आहोत सगळं बघण्यासाठी। तर आता मी जास्त काही न बोलता तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या। बोला बाबा। नरडवे रस्त्यावरून आता आम्ही आपल्या घराकडे जाण्यासाठी हॅलो मिलिंद भाऊजी आत वळलेलो आहोत आणि आता आपण इथे जे पहिलं आरोग्य केंद्र होतं ते तुम्हाला इथून दिसत आहे। आता पिवळ्या रंगाचं दिसतंय ते बाजूला ही झाडं हिरवीगार तुम्हाला आता ही आता बराच मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे। आता थोडं ओळखणं कठीण होईल। रस्ता आता डांबरी झाला नाही आहे परंतु खडीचा रस्ता झालेला आहे इथे। आपला पूर्वी आपण वाटेने चालत जातो, गाडी जात नव्हती। समोरचा आता ते आरोग्य केंद्राच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला आहे, पण ते आता सध्या बंद असतं। डॉक्टर आहेत आतमध्ये इंजेक्शन देण्यासाठी। आता आपण जे पहिलं बोरिंग आपण पाणी काढायचो त्या बोरिंगच्या जवळ येतो आहोत। बोरिंगची शेड तुम्हाला दिसत असेल, इथून पुढे जरा पुढे आलं की दिसेल। इथून वरती तुम्हाला भैरवगड पण त्याचं दर्शन होत आहे। आज छान वारा सुटला आहे सकाळी 11 वाजता। आता आपण त्या बोरिंगकडे आलेलो आहोत, पण ते आता ते बोरिंग बंद झाल्यामुळे ते काढून टाकलेलं गेलेलं आहे। त्याचा पाईप तुम्हाला फक्त तिथे दिसत असेल आणि त्या ठिकाणी आता दुसरी मोटर लावलेली आहे त्याने पाणी येण्यासाठी। आपण तिकडून जायचं की इकडून? इकडून या ठिकाणी आपलं खोबऱ्या आंब्याचं मोठं झाड होतं, पण ते आता तोडलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही उंबराची झाडं होती ती पण तोडली गेलेली आहेत। अगोदर पूर्वीची होती ती, पूर्वी तुम्हाला कोणाला लक्षात असेल तर होती इथे झाडं। आता आम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत आहोत। समोरून चला, समोर चला। वा इथून आतमध्ये आहे का? नको, इकडूनच जाऊया। नको, हां साकवावरून इथे कोरांटेची पिवळी कोरांटेची फुलं छान फुललेली आहेत। इथे सध्या कोण काढत नसल्यामुळे ती बरीच झालेली आहेत। या ठिकाणी बरीच फुलं आहेत। म्हणजे विकत घेणारे विकून पाडून घेऊन गेला आहे। या ठिकाणी बाळू काकांचं म्हणजे आपल्या विठू काकांचं घर होतं, आता रवी प्रसाद मुंडले यांचं, आणि त्यांनी ते गेल्या वर्षी दुसऱ्याला दिलं आणि त्यामुळे त्याने ते कोसळून घेऊन गेले। तसंच बाजूला आमच्या ते आपलं घर आहे, बाजूला दादाचं घर होतं ते पण बाबू आमचा, त्याचं पण घर 3 वर्षापूर्वी तिथून काढलं गेलं। त्यामुळे त्याच्यावर आता झाडं वाढलेली आहेत आणि फक्त घराचे अवशेष थोडे थोडे दिसत आहेत। आणि आता हे समोर आपल्याला आपलं घर दिसतंय। ही कसली वनस्पती आहे? हे वनस्पती वशाडी म्हणतात, ती आहे वशाडी। ओशाडी। ही करपिलाची चार वाढलेली आहे इकडे चांगलीपैकी।
ते मागच्या वर्षी आमच्या जास्वंदी दिसायच्या, या ठिकाणी फणस होता. असं लटक समर्थ इथे पारंब्याना धरून लटकण्याचा प्रयत्न करतोय. उचल नाही. अरे तू ऐसे पकडून तू लटकायचं. हे घराची मागची बाजू आलेली आमच्या घरची. या ठिकाणी तो आपला आबांचा घर होतं छोटस, ते पण आता गेलेलं आहे. अशा रीतीने आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहोत. प्रवेश करू. बरेच दिवस इकडे कोण आले नसते. खाली रान वाढलेलं आहे अंगणात आमच्या. आम्ही आता घरच्या मागे आलेलो आहोत. सोनचाफ्याचं झाड जुनं आता ते तोडलं गेलं बऱ्याच ठिकाणी. आणि बाजूला एक आपलं प्राजक्ताचं झाड. आणि या ठिकाणी आपली रिंग्या असतात त्याच्यावरती आता फुलपाखरं आलेली आहेत. या मोठ्या प्रमाणात येतात, पण आता छोटीच आहेत. छोट्या फुलपाखरं रिंग्या. हे काय चांगल्यापैकी दिसतात. ही आहे ती आपली पाण्याची टाकी आहे. आणि याच्यावरचं जे छप्पर होतं त्या गेल्या वर्षी तुटलं, वरती आंबे पडले त्यामुळे ते खराब झालं होतं, ते काढून टाकलं. ही तिकडे विहीर दिसते. विहिरीवर हिरवं कव्हर घातलेलं आहे. या ठिकाणी आमचा गोठा आहे, म्हणजे होता पूर्वी जिथे आपली गाय बांधली जायची. ही चूल. या ठिकाणी त्याला का भाकरी बनवून द्यायची आपल्याला आणि आपण इथे खायचो सगळे पायऱ्यावर बसून. नाही आता इथे कोण राहतं, आता कोण का. आता आम्ही आमचा दरवाजा उघडतोय. आता आपण आपल्या घराच्या पुढच्या बाजूला आलेले आहोत. गेटवरून पुढे जातोय अंगणात. वैभव तिथे थोडंसं साफसफाई करतोय. बराचसा आम्ही दोघांनी मिळून कचरा काढलेला आहे. कचरा पडलेला होता. आणि आता आपण आतमध्ये घरात जातोय. इथे स्वागताला उभे आहेत दरवाजाच्या. ते लाईट होते पण ते आता पावसाच्या ह्याच्यामुळे ते काय खराब झालं, त्यामुळे खाली निघून काढून ठेवलेले गेलेले आहे. दरवाजा खूपच पाऊस झाल्यामुळे यावर्षी दरवाजाच्या समोरचे बरेचसे शेवाळ आणि असं फाटलंय, ते साफ करावं लागेल. आता आपण तुम्हाला माहिती आहे आपल्या घराच्या समोर आपण आज फिरतोय. समोर तुम्हाला आज अण्णा आणि आई यांचे फोटो पण दिसत असतील. आणि ते आपण धरणाचं शिंग लावलेलं आहे. आता झोपाळा असा होता पण तो काढून ठेवला गेलेला आहे. त्याच्या कड्यांना गंध लागल्यामुळे तो काढून ठेवण्यात आलेला आहे. आता आपण घरामध्ये आज हॉलमध्ये जातो. समर्थ झाडू घेऊन साफसफाई करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून त्याने सुरुवात केली नाहीये. त्याची सुरुवात झालेली असं म्हणतोय. फक्त त्याने पाने 4 तिकडे काढली अंगणातली. आता आम्ही किचनमध्ये आलेलो आहोत. किचनमध्ये इथे पण सगळं बंद करून ठेवण्यात आलेलं आहे सध्या, गॅस आणि सर्व. हे आता इकडे आमचं बाथरूम दिसत आहे. ही आतली खोली. इकडे सगळं सामान बंद करून ठेवण्यात आलं आहे. राट आहे. आमच्या पाण्याचा कारण सध्या वापरत नसल्यामुळे आम्ही तो नवीन राट बनवून इथे तयार करून ठेवलेला आहे. सध्या विहिरीवर लावलेलं नाही. तुम्हाला ते कचरा भरण्याचं डाल दिसतंय किंवा झाप आपण म्हणतो, हे दिसतंय. याला झाप म्हणतात का? झाप म्हणतात. ही एकदम जायजंटिक टोपली दिसते. ही वेताची बनवलेली आहे. वेताची आहे, ते तेवढं लवकर खराब होत नाही त्याची. आणखी आता आमची आतली खोली आहे, ते ज्या ठिकाणी आमच्या मुली स्नेहा आणि अभ्यास करायला बसायच्या, ही खोली आहे. ते पायाला तुझ्या काहीतरी लागेल. अजून तुम्हाला ती त्यांची सेल्फ दिसतील, पुस्तकांची सेल्फ ठेवलेली आहे तिथे. या ठिकाणी आमच्या आईच्या काळातली एक बरणी आहे.
लोणच्याची बरणी आहे, या बरणीवर आई लोणचं आपल्याला घालायची आणि ते आम्हाला सगळ्यांना तोंडी लावायला वापरायचो आम्ही पावसाळाभर असं म्हणा. इथे सगळ्यात जास्त वास्तव्य असलेले बाबांनीच आजचं सगळं आपल्याला इंट्रोड्यूस करावं, म्हणून मी त्यांनाच सांगितलं की तुम्हीच सांगा, कारण मी फक्त गेली 7-8 वर्षच इथे येते, पण आयुष्याचा सगळ्यात 90% काळ इथे घालवलेल्या व्यक्तींनीच या जागेची ओळख करून दिलेली जास्त बरी. हे आपलं मागचं घर मगाशी आम्हाला दाखवलं, पण तिथे आम्ही थांबलो होतो कारण ते कुलूप उघडून आम्हाला जायचं होतं. मागच्या बाजूला गेलो त्यावेळी लाईट आले नव्हते, आता ते लाईट आलेले आहे. हे मागचं घर तुम्हाला परत आम्ही मागच्या घरी बाजूला आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण त्या पायरीवर बसून भाकरी खाणे कार्यक्रम आपला नेहमी असायचा. या ठिकाणी कमुताई किंवा सलाका भाकरी बनवायची आणि त्या बकरी बनवणे आणि खाऊन एकदम संपवायला जायचं, असा तो प्रोग्राम असायचा आपला त्यावेळी. आता आपण जिल्ह्यावरून वरती गच्चीत चाललो. तिचा दरवाजा उघडा ठेवलेला आहे. तुम्ही कोण गेले होती का? बिल्डिंग गेल्यावर दरवाजा उघडा आहे. त्यामुळे तिथे कचरा बराचसा आहे. एखादं चप्पल घालून द्यायला हवं, तुझ्या पायाला खाजवी येईल. म्हणजे कोणतरी पक्षी येतात तिथे घालते. ती कचरा नसलेली जागा थोडी थोडी आहे. तर आपण गच्ची तिथे जातो. माकडं आली ती करायची आमची गच्ची जुनी काही लाकूड सामान ठेवलेलं आहे ते असं जुनं. इकडून पिंपळाचे तुम्हाला झाड छान दिसत असेल आणि पुढे आपल्या पोकळीची 2 झाडं आहेत जवळलेली. हे बकोळीचं झाड दिसतं इकडे. इकडे बिटकी होती. आम्ही इथे उडी मारायची. बाबू आणि वैभव या व्यक्तीवरून खालच्या छतावर उड्या मारायची ती जागा इथे आहे. बाबू म्हणजे आमचा शेजारचा दादा काकांचा मुलगा, जो आता सावंतवाडीला स्थायिक झालेला आहे. इथून वैभव आत्ता प्रयत्न करतोयस की काय उडी मारायचा? उडी नाही, उतरायचं. आम्ही क्रिकेट खेळताना आमचा बॉल जायचा त्याच्यावर, त्याच्यामुळे आम्हाला उतरून काढायला लागला. त्याच्यावर आंबे पडायचे तिथे बिटकी. आणि इथे बिटकीचा आंबा होता, ते आंबे इथे पडायचे ह्याच्यावर, ते आम्ही इकडे उतरून काढायचो. परत विहीर दिसते इकडून. ते इथे विहीर समोर. आता वाळात जाऊया आपण. चला भेटूया वाळात. इथे अजून वरती 3 बेडरूम्स आहेत. इथे वॉशरूम आहे, इथे एक बेडरूम आहे, ही एक बेडरूम आहे आणि इथे अजून एक बेडरूम आहे. विहिरीकडे चाललेलो आहोत. विहिरीकडून आपण झाडावर जाणार आहोत. आपला जाताना तुम्हाला बाजूला इथे फणसाची आणि तागाचं झाडं दिसतंय. ते काजूचं आहे ना, ह्याचं झाड तोडलं वाटतं तमालपत्राचं. हे होतं ते हो तिथेच होतं. आहे दुसरा समर्थ विहिरीवर नको बघू. बंद करून ठेवलेली आहे. इथे सध्या कोण पाणी काढत नाही. वरतून कचरा पडू नये मी झाकण घालून ठेवलेलं आहे विहिरीवर. या चला तो बाबू दिसतो का उड्यावरती? दिसतो का? उडी मारत गेला तो. कुठे गेला दिसतच का नाही मला? हा तो त्या बाजून दिसतो. बाबू मस्त ह्या बाजून दिसतो तो. तर तो उडी मारली त्याने. दिसला नाही? तुला फोन ठेवला फोटो नाही करता.
असो दिसेल. चला चला पुढे चला. करडा पळाला. अरे इथे हे आहे. थोडं म्हणजे लॅझर्ड. लिझर्ड नाही बाबा, हा? कॅमिलियॉन. कॅमेलियॉन. कॅमेलियन. मला वाटलं lizard. अरे बापरे, तुझा उघड आहे. खाली जायचं. पॉज करू. तो पॉज कर. आणि वाळाकडे आलो आहोत, पण पाणी खूप कमी आहे आणि अतिशय डेन्स अशा झुडपातनं आम्हाला वाट काढत काढत यावं लागलेलं आहे. खूपच कमी पाणी आहे वाळात. चप्पल काढून वगैरे असं आहे. पाण्याकडे जायचं आहे तुला. थांब. मला फक्त 2-4 दगड हवे आहेत. दगड काय आता सगळे दगड आहेत. 2-4 ते काय घेऊन बसा. अरे थांबू नको. असं नाही, असं इकडे ट्रक भरेल समोर ट्रक. हे बघ इकडे पुढे. हा वा! समजतं इथे पाणी दगड टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आनंद. लुटतोय. पाणी कमी असल्यामुळे मासे नाही मारता येत. समर्थ. बंद आहे. पलीकडे इथून भात मारण्याचा आवाज येतोय. तर जाऊन बघूया. सुतारांच्या तिथे जाऊन बघूया. बघून असेल तर राजू सुतार असेल. सुरुवात. वैभव आलाय का? आहे ना, बरोबर आहे. वैभव आहे. वैभवचा मुलगा आहे, बायको आहे. इथे आम्ही आता पलीकडे आलोय. राजू मेस्त्री इथे वैभवचा आते भाऊ सुद्धा आहे, पण तो एकटाच आहे. हा. भात कापतायत आणि ते मारण्याचं काम चालू आहे. राजू तो माहितीच. आमच्या पिंपळाकडे म्हणजे महापुरुष जे स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. तिथे पावसामुळे बरीचशी रान आणि चार वाढलेली आहे. रस्ता जरा बिकट झालेला आहे. इकडेच भागवत झालेलं ना. या ठिकाणीच आपले भागवताचं इथे एक पारायण इथे झालेलं होतं. इथे मोठा मंडप घातला गेला होता. जे कोणी त्यावेळी भागवतच्या यावेळी इथे आले होते त्यांना माहिती आहे हे सर्व. या ठिकाणी मोठा मंडप घालून आपण भागवताच्या त्यावेळी तुमच्यात आपण ताराचा तो जीर्णोद्धार केलेला होता. तो अजून तसंच आहे. फक्त त्याच्यावर पाचोरी पडले आहेत. आता मिलिंद आता झाडाला सुरुवात करतोय. आम्ही पण आता थोडंसं झाडून त्याच्यावर त्याला नमस्कार करून आम्ही थोडं काम आमच्या मुलांचं म्हणजे प्रत्येक कार्याच्या वेळेच्या म्हणजे पिंपळाचं महापुरुषाचा आठवण करणे एक आद्य कर्तव्यच झालेलं आहे. प्रत्येक वेळी आम्ही इथे आले की येतो नतमस्तक होतो आणि त्यांची कृपा आपल्याकडे राहावी म्हणून आम्ही त्याला विनंती करतो. प्रार्थना करतो. आणि काय झालं ते भागवताचे खूप पूर होतात. भागवतामध्ये आम्ही तिथे आलेलो आहोत. असा व्यापारीचा नारळ ठेवलेला आहे. मान्य करून घ्या, यश द्या, कल्याण करा आणि आमची कृपादृष्टी ठेवा आणि आमच्याकडून काय जी सेवा होईल ती सेवा करून घ्या. वय महाराजा.